नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि गाईज रविवार आहे आज आपला. जसे रोज हप्त्यातून बाकीचे दिवस तर हक्काचे दिवस असतात, पण हा एक्स्ट्रा हक्काचा दिवस आहे आपला, संडे. तर आता वाजलं आहे काहीतरी 1 वाजलं आहे. जस्ट आता मी फ्रेश झालेलो आहे. आणि आज काय उठल्या मला मावरा वगैरे आणायला जायला भेटला नाही. मग मम्मी माझ्या मागं लागले का काहीतरी जेवायला आणून दे, काहीतरी जेवायला आणून दे. आता बालकुमला पण जायला मला कंटाळा आला आहे काहीच, कारण भूक पण लागली, नाश्ता करायचा पण टाईम झाला आहे. बालकुमला गेलो परत लेट होईल मला. तर आता जाऊया गावातून चिकन आणू आणि मग आल्यावर घरात नाश्ता वगैरे करू. अंघोळ तर झालेली. तर चला आजच्या दिवसाचा जो रुटीन आहे तुम्हाला दाखवतो. आणि आज कदाचित आपले भाऊ लोक येणार आहेत. मला बोललेले की संडेला आपण भेटूया, काहीतरी बनवूया चुलीवर वगैरे. तर बघू ते आले तर ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल मी. नाहीतर मग आपण काहीतरी खाऊया. चटक तर लागलेली काहीतरी खायची. तर पहिले ह्यांना जेवायला वगैरे आणून देऊ, मग नाश्ता करू, मग बघू कसं काय दिवसाचं आपलं रुटीन येते. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. काय चला दाखवू तुम्हाला काय होतं आजच्या दिवसात. क्लासवरून आलं आहे, टी व्ही बघत बसलं. तर गाईच जायचं नाही मला, बाहेर पण जायला लागते. नाही गेलो तर मग गपचूप अंडी खायला लागतील मला, म्हणून आलं का. वैताग आला आहे मला सकाळी जाम, कारण झोप पूर्ण नाही झाली. मला लवकर उठले मी, परत आले घरात. रात्री लवकर झोपलेलो, तरी पण मी काहीतरी 1:30 वाजता झोपलेलो. झोपच येत नाही रात्री लवकर. 1:30 म्हणजे लवकरच झाला, नाही तर रोज 2-3 वाजेपर्यंत, 2:30 वाजेपर्यंत तर आहेच जागा मी. तरी पण अजून झोप पूर्ण नाही झाली. इथं कुठं गेली गाडी आपली? इथे काय बोलता का? बघा आता बसलो नाश्ता करायला. कांदा पोहे घेतलेत आणि कॉर्नफ्लेक्स दूध घेतलेलं आहे. आणि चला आता करतो नाश्ता सकाळचा. आणि बघा वाजलेत 1:30. नाश्ता करून आता लगेचच जेवायचा पण टाईम होईल. तर घेऊया फटाफट चला. आज अंगातली ना सुस्तीच जात नाही आहे. बघा नाश्ता करून तिथं जागेवरच पडलो आहे, लोळत बसलेलो जरा वेळ. आणि काय लगेचच आता जेवायचा पण टाईम झाला आहे. नाश्ता केल्या जेवून घेऊया. आणि पावसाचा दिवस आहे आज. काय संडेची वाट लावते वाटतं पूर्ण. काय प्लॅन आहे आता समजत नाही. बघू आता कसं काय करायचं. आता घेऊ पहिले जेवून. चला आपण जेवायला चिकन आहे, ग्रेव्ही आणि तळलेलं चिकन आहे. तर घेऊ जेवून. चला फटाफट. तर ना जेवून झालेलं आहे. माझ्या रूममध्ये आलो आहे. आता ऑर्डर पॅक करायची आहे कपड्यांची. भरपूर असे मित्रांनी आपले भाऊ लोकांनी सांगितलेत ऑर्डर पॅक, म्हणजे ऑर्डर दिलेले आहेत. तर आता त्या पॅक करायचे आहेत. तर चला पॅक पण करू. आणि ते लोक घ्यायला पण येणार आहेत. तर त्यांचं पण जे साईज वगैरे बोलले ते काढून ठेवूया बाजूला, रेडी करून ठेवूया सर्व. म्हणजे कसं ते आल्यावरती डायरेक्ट त्यांना देता येईल साईज चेक करून. चला. आणि भरपूर प्रेम भेटते. नवीन जे स्टॉक आणला आहे, मी फोटो वगैरे टाकलेत ना, सर्वांचे कॉल येत आहेत, ऑर्डर वगैरे येतात फटाफट. तर असंच प्रेम राहून द्या, असंच सपोर्ट राहून द्या. तुमच्यासाठी नवीन आयटम घेऊन येईल, भारी 1 नंबरवाले. आता कसं सण वगैरे पण येतात ना त्यासाठी. तर चला तुमचंच काम करते, मग आपण भेटूया. चला. आणि काय पाऊस पडतो याच्या पूर्ण प्लॅनची वाट लावून टाकलं. तर बघू पोरं पण आपली भाऊ लोक येणार आहेत का नाही. या तर गाईज पावसाने पूर्ण प्लॅनची केली आहे काशी. आणि आता बसले गपचूप कॅरम खेळत घरातल्या घरात, कारण भाऊ लोक आपले काय येणार नाही. कारण भरपूर बेकार पाऊस पडते बाहेर. हे बघा घर बसल्या सगळं आयतं आपल्याला खायला भेटते. काकू गेलेला बाहेर, काकूने आलेलं आहे फ्रँकी. तर आता खाऊन घेऊया फ्रँकी. चला. तर गाईज देवबत्ती केली आणि बसलो आता मी असंच घरात, कारण पाऊस आहे बाहेर खूप. आणि पूर्ण वाट लावली पावसाने. आता खातोय झोपतोय तेच करतोय सकाळपासून. तर आता बघा बसलो टी व्ही बघत. तर थोड्या वेळाने जेवायला भेटूया. चला आपण आता. यांचा बघा काय डिस्कस चाललं आहे काय माहिती कधीपासून. एकमेकांना नुसता फोनमध्ये काहीतरी फोटो दाखवतात. असं करू का तसं करू का. मला वाटते शॉपिंग करतात बघा. थांबा बघूया. शॉपिंग करतात गाईज ऑनलाईन. असंच काय ना काय मागवल दीदी, नंतर मग आल्यावर समजतं का माझ्या नावाने मागवले. चालू दे. त्या आता जेवायला बघा एकटाच बसले मी, बाकीच्यांना अजून टाईम आहे. मला भूक लागली होती म्हणून मी मम्मीला बोललो वाढ जेवायला. तर आता घेतो काही जेवण. चला.
झालं आहे माझं जेवण. आता ना मी रूममध्ये काम करते, जरा कपड्यांचं ना ऑर्डरी पॅक करते, परत एकदा ऑर्डरी आल्यात. तर चला मी ना आता हा जो ब्लॉग आहे आपण इथेच एंड करूया. म्हणजे एंड करतो मी आता ब्लॉग इथेच, कारण मला थोडं काम आहे अर्जंट भरपूर. तर भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला गाईज, बाय बाय, जय श्रीराम. चला.